सुखाचा दिवस येऊ दे म्हणून. आनंदाचा दिवस येऊ दे. वाडीला पावन हो. आलेला दिवस सुखाचा जाऊ दे. आनंदाचा दिवस येऊ दे आई. आलेला दिवस सुखाने घालवूया लक्ष्मी आई. पाया पडायला गेली आजी. आजचा दिवस येऊ पाया दे. पडायला गेली. बर हा मग मी ये बाहेर. तुझ्यामध्ये चालू रामा. आई माझ्या लक्ष्मीचा फोटो काढल्या. आनंदाचा दिवस येऊ दे. एक नंबर राव. बघ ना कसलं भारी. मम्मी काय काय घेऊन येते? काय घेते? घेऊन ये, काय असेल तुम्ही आजी सावकांचा उत्तर दे, जा की तिकडं. चालली होती तर काय पडून ये. काय सांगू देवाच्या दारात बसून असं पुळपुळून येते. इथून आले आंधळा कर त्यांना बघ मी माझी ननंद मला भेटायला तिच्या गळ्यातलं दिवसाने येणार तर. हा दिवसा शनिवारचं त्याला आंधळा कर आई आंबाबाई अजून 50 रुपये ठेवून द्यावा सगळी वेटी म्हणले. माडी झाली नवा. ते पोराला सुना येऊ दे येते सुना. तू आता मन मोकळं केलं ना आईनं बी तुला मन मोकळं गेल्या केलं. वर्षी साडी चोळी पण दिली आता साडी चोळी दिली का नाही गेल्या वर्षी दिली येऊन ते पोराची लग्न होऊन दे अजून लय खर्च करेल. हा कला ते हळद कुंकू घेतली तुझा. पोरांचं चांगलं होईल. चार रोज चालला असो चांगलं देवानं मदत करत. मी जरा टेन्शन मध्ये आहे मी जरा टेन्शन मध्ये आम्हाला येणारी बाई जाय म्हणून.
वाटोळं दे म्हणा तुझ्या बाळांचं चांगलं होईल बघ त्याचा काय आनंद होईल ना जेवायचं करायचं जगताय काय हे बार काय मोठा पुण्याला आहे. काय बार काय पुण्यात कामाला आहे का हा पुण्याला लुपिन फार्मा कंपनीत कामाला आहे. कंपनी होईल होईल ह्या वर्षी होईल. आता देवीने मानावं घेतलं म्हणलं नक्की होईल. सुनी ना मग मी पुढल्या वर्षी जालेवर द्यायचं देवीला देवाला म्हणा सोक्ष मोक्ष लागू दे भेटू दे आमचं म्हणा. ते काय झालं तिथं उभा राहिला होता आणि इथं आत ते ना अशी दरवाजा लावत होती कडी. तो मागून पळत आला माणूस आणि आत्याच्या गळ्यातलं इथलं वडलं आणि तो साखळीतलं गंटन होता 3 तोळ्याचा वडला आणि तो तसाच पळून गेला. त्यामुळे आजीला टेन्शन आलं. 8 दिवस झाला आजी जेवण करणार नीट. तिला वाटतं ना बघा ना मस्त माणूस फोटो दिसतोय सगळं दिसतंय पण ते चोर नाही ना गावला. हा केस दिली पोलीस चालते ना पंचनामा करून गेले पण पुढे अजून काही नाही केलं. बघू काय होतंय. जागा सर्वच आहे ते बाग बांधून पुढच्या वर्षी लग्न झालं तर ते बाग नवस काढायचं. आमची आजी लय चांगली होती बाया याची काय करतं नशिबाचं पुढे काय पडलं डॉक्टर दवाखाना काही गेलं नाही देवाचं नाही म्हणले डॉक्टर दवाखाना केला पण मग काय आपण एकामाला एक जाणार 4 दिवस तेव्हा 4 दिवस मागं पुढं चला आजीबाई ते अंगार एक या फुकून धंदा तूच करतोस का वाटोळं दे म्हणा. डॉक्टर धंदा तूच हा पप्पा आहेत ना अजून. पप्पा बघतात मी व्यापाऱ्यांच्या सोबत बोलतो वगैरे जे काय असेल ते. या पण पप्पांचे जुने व्यापारी ते त्यांना बिचारे मदत करतात आणून देते सरपण वगैरे. हा मग ते नियोजन जुळतं पप्पांची ओळख असल्यामुळं. हा आता पहिलं पप्पा करायचे पण आता पप्पांना बाहेर कुठं जाता येत नाही. मग जागेवर व्यापारी फोन सगळं नियोजन जुळतं. त्याच्यामुळे जोर आणून देते तुम्हाला हा बरं येतो हो आजपर्यंत इतके दिवस काही नाही गेलं पण आता नको टेन्शन घेऊ भेट ना आपलं कुठं जाणार तेव्हा. तो बरं आहे का हा, माझं बरं आहे बाबा. जेवण केलं का चिखलात नाही चालायचं आता जेवले काय खाल्लात वांग भाकर होय हा. अरे वा देवाला सांगितलं का सगळ्यांनी जे खाल्लं मग मी बी खाल्लं ती देवाला सांगितलं का म्हणलं हे लवकर सुन नाच सुना येऊ दे म्हणली का नाही म्हणले की म्हणली होय हा. मला तर ऐकूच नाही आलं म्हणले मी मनातली मनात. हा लवकर येऊन दिसतो ना माझं नाचू ना मग आशो दादाला फोन करून सांगायचं का आता लवकर सुन येईन म्हणून. हा. हा लग्न कर लवकर बाबा मुलगाची होऊन दे मग काय आता ते पुण्याला जावं लागेल दादाला सांगाय. मग आजीने देवाला सांगितलं म्हणलं लवकर लग्न होते लवकर सुनबाई भेटू दे मग काय? नाचून भेटू दे. हा हा दोघाची होऊन दे सगळं दोघाची माझं कशाला मला नाही काय अजून मला टाइम आहे लय. माझं काय घट्ट आहे पुढे आधी त्याच मग बघू त्याचा अनुभव घेऊ दे की आधी. बर बर ते झालं तसं नाही दोघाचं बोलले मी दोघाचं लग्न झालं पाहिजे पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी लगेच आता हा बघायचे का लगेच आता सुन मग हा लगेच उरकून टाकायचं. हा. मग वाचा भावशीला म्हण ना जरा तुमच्या इकडे आडेगावला बघा जरा पुरी बिरी म्हणून. त्या बघायत होत्या पण नाही आली केली ना हा ना हा. मग आता सांग जरा आशू दादाला म्हणा वाचा आजीला सांगितलं मी बघायला. हं. काय सांगितलंय पोरगी बघाय सांगितली लग्न कर कोण
हो का आशू होय आणि तुझं बी होऊन दे माझं पण होऊ दे मला नको बाबा लवकर त्याच होऊ दे आधी कारण मग त्याचा अनुभव घेऊ की आपण आधी बरं बरं हा त्या आशा मोठी वाईट असते बाबा त्या देवांची हा ना हा आता मम्मी ती बनली ना मावशी म्हणली ना हा म्हणली होऊन जाईल नका टेन्शन घेऊ नये हा पळायला पाहिजे म्हणलं अर्जंट झालंच पाहिजे कुठून का व्हायना आलं पाहिजे काय आलं पाहिजे लग्न व्हायला पुढचं. स्थळ ना हा. येईन की स्थळ स्थळ आपण काय आलं कोणाचं वाईट केलं मग काय भेटन इतकं भेटन वर्ष चांगली कसं सुनबाई काय भेटन नाही गेलं ना, आता ही सुरुवात केली. आता लोकांना दिसतं ना ते दिसतंय बंगला झालाय बा, त्यामुळे बंगला. चोरांना वाटलं असं हा. तुमच्याकडे लई सोनं नाणं आहे त्यामुळे एवढं खर्च करतात तुम्ही. त्यामुळे चोरांनी नेलं असं तसं त्यामुळे मग माझा जीव आहे ना तुझ्या म्हणून मी तुझ्या लक्ष देतो कडी बिडी नीट लावली का नाही बघतो घराला नाही. लावले बाबा लावते हा लावते ना कुलूप लावते कोलप लावती ना ए मम्मी वाचायची कुठे आहे पुढे येते आतमध्ये आली ना तू पाहिलं नाही काय पाहिली मी चल की आतमध्ये गाडी नाही चल बरं आजी आत वाचायची गाडी घ्यायला जेव दे जेव मी मागाच म्हणलं जेवाय घाल दोघे लागली तुम्ही जेवले का हा आता जेवले नाही मागाशी ती माणसं गेली का गेली गेली नाही तर आपण सगळे चालू तिकडे नाही राम राम बरं आहे का तुमचं जेवाय घाल बटाट्याचा रसा घे ना अजून आहे ते पोटभर खावाय आता जेव 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 घे ना अजून मी तुमच्यासाठी आली गा मागाशीच आलती पण ती आला मधीच ही. खाल्ली का भाकर हा, आवडत खाल्ली की वांग भाकर खाल्ली वांग नाही खायचं मला पोट दुखलं माझं दोन असू दे, बरं नका खाऊ. दोन चार जेवले नाही मी मग काय बरं आहे का आता पोट दुखलं होय कशाचं मी रात्री खाली अर्धी चपाती भूक लागली आवडलं. मग काय आजीला बेसन नाही दिलं काय नाही बेसन की जेव की बाबा मी काय जेवलो करतोय तू मी जेवलो तसलं काय दरपान लावलंय मला अंधार बुक्का काय तू काढतोय वाटतं कुठं तूच म्हणली ना मगाशी फोटो काढ माझा तू न काढ मी स्वतः काढीन मला सगळं माहिती झालंय आता काय माहिती झाले फुटू आले ते. कौसाबाई केली का मग डोलं चालू झाला तिचा तुझ्यावर बसली झाला काय रितेश राईंडला फोन केलता मी तिथं अगं 1500 रुपये मिळाले. आणि आता ती झाली ती माणसं पैसे ती दोघं ठोस लागून गेले भाऊ कस काय तिकडे ऑक्सिजन झाला होय मी ज्यांनी तुझी केवायसी करून दिली ती होय अरे बिचाऱ्यांचं अवघड झालं राव आणि बाईचेच दुश्मनं पण पैसे अशी नाही. होणार नाही बया कोणाचा शिवाच्या बहिणीचा मला मी भाकर खाताना फोटो काढून नको बरं का फोटो नाही काढत मी. नाही काय नको नको काढू नको. तिकडे जा होय आजीचं ऐकतोय ना मी ती ठेवून देवा ती ते आशेला बघा की जरा नवरी पुढे जाऊ मी माझ्या टांगड्या मोड्यात होय मग आता कुणाला सांगू मी आपण आम्हाला काय सांगायचं करायचं, नाही. लेकराची जीभ करून हरे 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 करायचं का तुमचं नाही काय कुणी तिकडं माहेरात आमच्या इकडं तेच पोर आहे 2-4 तिकडे बावड्या नको फोटो काढून बांधा रे हे नको काढू मला सुख आपलं मुद्द्याचं बोलायचं राहिलंय आजी हा? बघ आशू ना नवरी बघा मी कुठं जाऊ मला बघाय मला चालवा सांगते तुम्हाला नाही तिथं असली त्याला काय फसते आली काय वर्ष 10 वर्ष झाले लोकांच्या माणसाने आयत्या बायका आणल्या 2-2 पोराच्या आयत्या हा? त्या सिटीच्या भावाने बहिणीच्या पोराने बायवाट्यावर गार गावातली एक पोरगी 5 शिकायची पोरगी तिला ती नवरा टाकून ती करून आणली ती इकडे येते कवा नुसतं नोकरी करते कवा मोठी गाडी ताब्यात दिली नवऱ्याच्या बायका मिळाला तर नवरा मिळाला आशाला 17 वेळेस सांगितलं बायवाटा टाक मी आशा
अशा नोकरीला आहे म्हणून मग काय हा आपले आपले हालचाल नसावं का बाबा आपला आजू झालाय सांगायला पाहिजे हा? करायला पाहिजे आणि फोन सुद्धा करीत नाही तेव्हापासून म्हणल्यापासून होय आम्ही सांगलोय का सांगा बरं तुमचं काय करायचं मला अहो ते नातू माझा आहे तो तुम्ही खातात पितात मजात येतं माझ्या सुरकीवर सगळी दात खात्यात सुरकीचं काय बिघडलं की सारी पाडत्यात हा बांधली तर मी आहे ना कमी तुम्ही आम्हाला फसवले काय पैसे बाप तुम्ही फसवले आम्हाला नवरा नोकरी लावून देऊ नाही तर दुकान टाकू म्हणले होते हा? आता देवानी असं केलं काय ते करायचं आता झालं लेख लग्नाला आल्या हा. नशिबाच्या पुढे काय जाईल आहे माणूस का नाही? अनुरागाला काय करेल माणूस आम्ही म्हणतो का पाहुण्याला असं नाही आणि म्हणतो असं नव्हतं व्हायला पाहिजे आता नाही व्हायला पाहिजे ना झालंय तसं मग आता इलाज नाही त्याला आहे काय इलाज सांगा बरं त्या पोराला आवडतोय हो असतंय पोरांची त्या लग्न पोराला मिळत होती तर मी दुसऱ्याने बोलून बसले हं. काय सांगू तुम्हाला आमची तर झालंय तसं म्हणून मला वाटलं हे नव्हती का ताण घ्यायचा तो अहो, घालायचा. हे काही टाईप होईल त्याच्यात ठेवून मी दे. म्हणत असते की बघा कुठंतरी असलं लक्षात राहून द्या जरा. आपलं हे असं आणि झालं. असं जुन्याला म्हणतो विचारतोय पण कधी ठेवायला नंतर वावराची ते वावराची वावराला काय करायची म्हणा असं होय गांड मांडून बसायची का घरात नुसत्या बाया घेऊन हा नोकरी उडूशी जावायला म्हणा गपची बसा मला बोलू द्या म्हातारीला हागायची जागा सुद्धा इकली बोला बोला काय बोलायची तेवढं घ्या बोलून मी चांगलं सांगते वाईट नाही सांगत काय म्हणतात ऐकून घ्या. पोराचं सांगत दोन एकर खाली मी वावर भांडायचं सांगते का पाहिजे. एक माणूस जुळीत होता म्हणलं वावर किती म्हणलं वावर नाही त्यांचा आता सरपणाचे वखारे त्यांनी लई ते व्यवसाय वाढवली ऐकून घेत नाही लगेच रागायला जायचं आणि तुम्हाला मग आता तुम्ही सांगतो तिकडे सांगायला लागल्यावर काय करू? 70,000 रुपये पगार झालाय त्याला सुरू आणि तुम्ही काय म्हणतात का त्याला पगार त्याला काय म्हणतात बाल्या नोकरी नाही ती बाहेर होता सॅलरी स्लिप त्याचं नोकरी एवढी एवढी आहे म्हणून दाखवा आम्हाला सॅलरी स्लिप पगारवाडी दाखवा हा एक माणूस जाता करून हं. तर ती गौरी सासू त्या पुरीची आई म्हणली आम्हाला नाही पटत आज तर कुणी बी त्या सांगायला मग काय नाही तर ते कबूल झालता तिथे येऊन गेलता तुमच्या घरी हा हात की आणि तेव्हा बापाला पटलं आणि आईने भिवून बोललं काय सांगायची काय मशीन घेतली मामा लाकडं फोडायचं त्यामुळे आता लाईट नाही ना नाही तर त्याच्यावर बसवलं असतं माझ्या बाईने डबल मजली बांधला मी मग काय? पूर्ण पूर्गी हुडकून काढली हा. माझ्या मामाने पाठ ठपटिवली असती माझ्या मग बाईच्या काय? मला आता खरंच माझी बाई